लग्नाच्या पहिल्या दिवशी लतिका रोहनची वाट पाहत बसली होती आणि ती रोहनच्या आठवणीत रमली होती. तिला एक एक करून सगळं आठवत होतं. पहिलीपासून 9वी पर्यंत क्लासमध्ये फर्स्ट येणारी लतिका बोर्ड परीक्षेमध्ये ती द्वितीय आली होती. ती द्वितीय कशी काय आली म्हणून तिला सगळे मुले प्रश्न विचारत होते. त्याचा पहिला आणि तुझा दुसरा कसं काय नंबर आला असे हजारो प्रश्न तिच्या कानात घुमत होते. सगळे तिला विचारत होते की पहिला नंबर आलेला रोहन कोण आहे. हे सगळं ऐकून आता लतिकाला खूप राग आला होता. तिचा गोरा चेहरा रागाने लाल झाला होता. लतिकाचे वडील शहरातील मोठे उद्योगपती होते. लतिका सर्वगुण संपन्न होती. तिने कधीच हार मानली नव्हती. तेव्हा समोरून एक मुलगा त्याचा रिझल्ट पाहून नंतर तो हॉस्टेलकडे जायला निघाला. सगळा स्टाफ आणि काही विद्यार्थी त्याला कॉंग्रॅच्युलेशन म्हणू लागले. तेव्हा सगळ्यांना कळाले की हाच तो टॉपर रोहन आहे, ज्याचा आज पहिला नंबर आला आहे आणि त्याने 98.6% मार्क पाडले आहेत. पूर्ण स्कूलमध्ये नसून पूर्ण जिल्ह्यामध्ये त्याने सगळ्यात जास्त मार्क पाडले आहेत. पण दुसरा क्रमांक आलेली लतिका त्याच्याकडे रागाने पाहू लागली. ती मनातल्या मनात विचार करते की 2 मार्कांनी माझ्या पुढे गेला आहे म्हणून काय झालं, याच्यानंतर तर माझाच नंबर येणार आहे. तुला नेक्स्ट टाइम मी बघतेस. हार मानणं हे लतिकाच्या स्वभावातच नव्हतं, पण त्याप्रमाणे जिंकायची आस रोहनमध्ये पण नव्हती. रोहन हा साधारण गावामधून आलेला साधारण मुलगा होता. तो कोणाला पण त्याच्याकडे आकर्षित करून घेत नव्हता. त्याच्या गावातल्या शिक्षकानेच त्याला शहरामध्ये शिकायला पाठवले होते आणि ते शिक्षक रोहनच्या वडिलांचे मित्र पण होते आणि त्याप्रमाणे बोर्डमध्ये रोहनने प्रथम क्रमांक मिळवला होता. लतिकाने युनिव्हर्सिटीमधून BA.Com आणि MBA केलं, कारण तिला तिच्या वडिलांचा व्यवसाय सांभाळायचा होता. बघता बघता 9 वर्ष होऊन गेली. आता लतिका तिच्या वडिलांसोबत त्यांचा व्यवसाय सांभाळत होती. एक दिवस तिचे वडील तिच्यासोबत बोलत होते तेव्हा तिच्या वडिलांना अचानक चक्कर आली आणि ते खाली पडले. खूप घाईमध्ये लतिका जवळच्याच हॉस्पिटलमध्ये तिच्या वडिलांना घेऊन गेली. बाहेर बोर्ड होता, रोहन चव्हाण MBBS MD DNB. हे पाहून तर लतिकाला कळाले की डिग्री तर या डॉक्टरनी चांगली घेतली आहे आणि हाच तिच्या वडिलांना चांगली ट्रीटमेंट देत असतो. असा विचार करून लतिका त्याच्या केबिनमध्ये घुसली. आतमध्ये जाऊन तिने जेव्हा रोहनला पाहिलं तेव्हा तिला असं वाटलं की याला कुठेतरी पाहिलं आहे. परंतु तिला लगेच लक्षात आलं, हा तर 10वीमध्ये पहिला नंबर आलेला रोहन चव्हाण आहे. त्याला पाहिल्यानंतर लतिका माघारी जायला निघाली, परंतु रोहनने तिला थांबवले. थांब लतिका, मला पेशंटला तपासू दे. मी एक डॉक्टर आहे. डॉक्टरच्या नात्याने मला प्रत्येक पेशंटला तपासणे हे माझं कर्तव्य आहे. मन मारून लतिकाने तिच्या वडिलांचा इलाज त्याच्याकडून करून घेतला. हळूहळू तिच्या वडिलांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होऊ लागली. रोहनने त्यांना एक्स्ट्रा काम आणि टेन्शन घेऊ नका म्हणून सांगितलं आणि पूर्णपणे आराम, पौष्टिक आहार घेण्यासाठी सुद्धा रोहनने सांगितलं होतं. आता लतिकावरच सगळी जिम्मेदारी आली होती. लतिका तर रूपाने आणि गुणाने आधीच संपन्न होती, पण आता तर लतिका खूपच सुंदर दिसत होती. लतिका आता खूप स्टँडर्ड झाली होती. लतिकाच्या वडिलांचे अजून काही टेस्ट केले होते आणि ते रिपोर्ट लतिकाला रोहनला दाखवायचे होते. पण त्याला भेटल्यानंतर तिला 10वीमध्ये घडलेला प्रसंग नेहमी आठवत असायचा आणि कशी त्याने तिची जागा घेतली आणि आता तिच्यापेक्षा पण किती मोठा डॉक्टर झाला आहे. लतिकाच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचली होती, परंतु ती कोणाला काही सुद्धा
म्हणाली नाही. चेहऱ्यावर टेन्शन घेऊन लतिका रोहनच्या केबिनमध्ये गेली. रोहनने प्रामाणिकपणाने रिपोर्ट पाहिले. त्याने सांगितलं की तिच्या वडिलांचे कोलेस्ट्रॉल वाढले आहे आणि हार्टपाशी एक ब्लॉकेज असलेले सुद्धा त्याला त्या रिपोर्टमध्ये दिसले. रोहनने रिपोर्ट पाहिल्यानंतर तो लगेचच लतिकाला म्हणाला की तुझ्या वडिलांचं लवकरात लवकर ऑपरेशन करावे लागेल. पण लतिका त्याला म्हणाली की ठीक आहे, परंतु ऑपरेशन मी तुझ्याकडून करून घेणार नाही, कारण तू माझ्या वडिलांचा इलाज व्यवस्थित करू शकणार नाही. लतिका, तू हे काय बोलत आहेस? पहिलं माझं बोलणं ऐकून घे. मी सर्जन नाही की जो त्याचं ऑपरेशन करेल. आणि दुसरं, तुझ्यामधला बालिशपणा आणि इगो सोडून दे. नेहमी दुसऱ्यांबद्दल ईर्ष्या द्वेष मनात घेऊन वावरत असतेस. आता आपण लहान राहिलो नाही. आपण दोघं आता मोठे आणि समजूतदार झालो आहे. एक मिनिट रोहन, कोणत्या अधिकाराने तू मला लेक्चर देत आहेस? काही पण झालं तरी मी माझ्या वडिलांचा इलाज तुझ्या हॉस्पिटलमध्ये करणार नाही आणि मी हा विचार केला आहे असं म्हणून पाय आपटत लतिका त्याच्या केबिनमधून निघून गेली. त्यानंतर ती सगळ्या हॉस्पिटलमध्ये तिच्या वडिलांना घेऊन गेली, परंतु सगळ्यांनीच डॉक्टर रोहनला भेटा म्हणून सांगितलं आणि ऑपरेशनसाठी त्याच हॉस्पिटलमध्ये सगळ्या सुविधा आहेत म्हणून सगळ्यांनी तिला उपदेश दिला होता. हे सगळं ऐकून लतिकाला खूप टेन्शन आलं. तिला आता पण असं वाटू लागलं की ती हारली आहे आणि तो जिंकला आहे. ती विचार करते की त्याला काही बोललं तरी वाईट कसं वाटत नाही. कोणत्या अशा मातीचा बनला आहे त्यामुळे तो एवढा नॉर्मल वागतो. शेवटी तिला नंतर रोहनकडे जावेच लागणार होते असा विचार करता करता लतिका झोपी गेली. आज रोहन चंद्राला निहाळून पाहताना जागाच राहिला होता. तो लतिकाला नववीपासूनच ओळखत होता. त्याला लतिका खूप पसंत आली होती, परंतु तो खूप गरीब होता. एवढ्या सुंदर आणि एवढ्या श्रीमंत मुलीचे स्वप्न पाहणे म्हणजे त्याच्यासाठी एक गुन्हाच होता. त्याला माहीत होतं की लतिका महागारी त्याच्याच हॉस्पिटलमध्ये येणार आहे. लतिका मन मारून त्याच्याकडे गेली. लतिकाला पाहिल्यानंतरच रोहनला वाटलं की आजचा दिवस किती सुंदर जाणार आहे. लतिकाच्या वडिलांची प्री ऑपरेशन चेकअप चालले होते. रोहनने दोनदा जाऊन तिच्या वडिलांना तपासले होते, पण आज लतिकाने त्याचा कोणताच अपमान किंवा त्याला रूडली बोलली नव्हती. पण लतिकाचा हा ॲटिट्यूडपणाच रोहनला खूप आवडला होता. बाहेर बेंचवर लतिका निवांत विचार करत बसली होती. तेव्हा 2 कॉफी घेऊन रोहन तिच्यापाशी आला. लतिका त्याला म्हणाली की आज माझा एवढा पाहुणचार का करत आहेस? की मी तुला आज काही म्हणाली नाही म्हणून ना? पण लतिका, तुला एक सांगू का? तुझा हा क्लासमेट तुझं बोलणं खाण्यासाठी तयार आहे. तिच्या वडिलांच्या ऑपरेशनमुळे लतिका टेन्शनमध्ये बसली होती, परंतु रोहनच्या अशा बोलल्यामुळे तिला हसायला आले. लतिका त्याला म्हणाली की कुठपर्यंत तू माझं बोलणं खाणार आहेस? पूर्ण आयुष्य. लतिका त्याला म्हणाली की कोणत्या अधिकाराने? रोहन तिला म्हणाला की मित्र या नात्याने तू मला बोलू शकते. त्याच वेळेस लतिकाची आई हॉस्पिटलमध्ये आली होती. खूप दिवसांपासून तिला तिची मुलगी हसताना दिसली नव्हती, पण आज रोहनसोबत ती हसताना तिच्या आईला ती दिसली होती. त्यांना त्यांच्या मुलीसाठी रोहनसारखा जावई पाहिजे होता, पण त्यांना आता त्यांच्या नवऱ्याला व्यवस्थित करणे गरजेचं होतं. त्यानंतर त्या त्यांच्या मुलीचे पिवळे हात करणार होत्या. याच विचारामध्ये लतिकाची आई बुडाली होती. तेव्हा लतिका तिच्या आईपाशी आली आणि ऑपरेशन सक्सेस झालं म्हणून आनंदाने सांगू लागली. आणि काही तासांनी बाबांना शुद्ध पण येईल हे पण सांगितले. आज पहिल्यांदा लतिका रोहन समोर
नतमस्तक झाली होती, कारण त्याच्यामुळेच तिचे वडील आज मरणाच्या दारातून परत आले होते. लतिकाच्या वडिलांची तब्येत जेव्हा व्यवस्थित झाली तेव्हा ती तिच्या घरी निघून गेली. 15 दिवसांनी दिवाळी होती. लतिकाच्या आईने मनोमनी रोहनला जावई बनवायचं म्हणून ठरवून ठेवलं होतं. लतिकाच्या आईने त्याच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन दिवाळीला सहपरिवार आमंत्रित होण्यासाठी सांगितलं होतं आणि कुठे ना कुठे रोहन या संधीची वाट पाहत होता. दिवाळीच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी दिव्यांच्या प्रकाशात आणि फटाक्याच्या आवाजात रोहन आणि लतिकाच्या लग्नाची बोलणी होणार होती. लतिकाच्या आईने लतिकाच्या वडिलांना रोहनबद्दल सांगितलं होतं आणि आपल्याला जावई म्हणून तो परफेक्ट आहे म्हणून पण सांगितलं होतं. आणि मनोमनी कुठेतरी लतिकाला रोहन पण आवडू लागला होता. त्यासाठीच तर लतिकाची आई रोहनला परिवारासोबत इन्व्हाइट केलं होतं. बोलता बोलता लतिकाच्या आईने आणि वडिलांनी रोहनच्या आई वडिलांना त्यांच्या मुलीबाबत सांगितलं आणि त्यांना रोहन जावई म्हणून पसंत आहे हे पण सांगितलं. जेव्हा हे बोलणं चालू होतं तेव्हा रोहन आणि लतिका तिथेच बसले होते. पण त्यांना हे माहीत नव्हतं की तिचे आई वडील लग्नाबाबत काही बोलणार आहेत. दोघांना पण हे लग्न मान्य होतं. आई वडिलांचं बोलणं चालू असताना दोघे पण लाजेने बाहेर निघून आले. लतिकाला रोहन मिळाला म्हणून तिला खूप गर्व वाटत होता आणि रोहनला लतिका मिळाली आहे हे पाहून त्याला वाटत होते की त्याने तर जग जिंकलं आहे. 1 महिन्यानंतर त्या दोघांच्या लग्नाची तारीख निघाली. निर्विघ्न विवाह संपन्न झाला होता. आता ते दोघे एकमेकांचे झाले होते. तोपर्यंत दरवाजावर टकटक आवाज आला. लतिका भूतकाळाच्या आठवणीतून बाहेर आली. तिने पाहिलं तर दरवाजावर रोहन आला होता आणि तो तिला म्हणाला की मी आत येऊ का म्हणून विचारत होता. आणि तो तिला म्हणाला की कोणत्या विचारात बुडाली होती. लतिका विचार करते की याला कसं काय माहीत की मी काहीतरी विचार करत आहे. त्यानंतर लतिका रोहनला म्हणते की तुला कसं काय माहीत की मी काहीतरी विचार करत आहे. रोहन तिला म्हणाला की मला माहीत आहे, कारण मी तुला 9वी मध्ये असतानाच ओळखत आहे. तू माझ्याकडे बघत नव्हती, परंतु मी तुझ्याकडे नेहमी पाहत होतो. मला तेव्हापासूनच तू फार आवडते. हे ऐकून लतिका हैराण झाली. त्यानंतर लतिका त्याला म्हणाली की जर तुला मी आवडत होते तर तू आजपर्यंत मला का नाहीस म्हणाला. रोहन म्हणतो की मी गरीब घराण्यातील मुलगा होतो. तुझ्यासारख्या श्रीमंत मुलीच्या प्रेमात पडणे म्हणजे खूप अवघड होतं आणि तुझ्या वागण्यामुळे मला वाटत होतं की तुला माझा राग येत आहे. पण आज पण तू मला काहीही बोलू शकते, कारण आज पण मी तुझ्यासाठी गावंढळ रोहन आहे आणि माझ्यासाठी तू सगळ्यात टॉपर स्मार्ट मुलगी आहेस. रोहनचं बोलणं ऐकून लतिका त्याच्या मिठीमध्ये गेली. रोहनच्या बोलल्यामुळे तिला काही सुचतच नव्हतं की काय बोलावं. एवढ्या स्वतंत्र विचार असणाऱ्या मुलासोबत तिचं लग्न झालं म्हणून ती स्वतःला खूप भाग्यशाली समजत होती. ती हारून पण आज जिंकली होती. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.